आमच्या गणेश भैयाच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आज आपण सर्वजण एकत्र आलोत. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुन्हा पुन्हा. गेलेलं धन, गेलेली संपत्ती, गेलेला पैसा, गेलेली जमीन माणसाला पुन्हा प्राप्त करता येते. पाहण्याचा प्रयत्न केला तरी आमच्या गणूदादाला पुन्हा पाहता येणार नाही. डोंगराच्या पलीकडे बुडालेला सूर्य उद्यापासून दररोज दिसेल. मात्याआड निघून गेलेला गणेश पुन्हा आम्हाला कधीही दिसणार नाही. त्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याच्या निमित्तानं आपण सर्वजण एकत्र आलोत. सेवेकरिता निवडलेला अभंग संत तुकाराम महाराजांचा असून या अभंगाची पहिली चाल अत्यंत शोकाकुल आणि जड अंतकरणानं महाराष्ट्रातील नामवंत गायक, श्रद्धेय आदरणीय हरिभक्तपरायण युवा कीर्तनकार माझे बंधू श्री अमोल महाराज करे आणि श्रद्धेय आदरणीय हरिभक्तपरायण आपल्या गावचं वैभव आणि भूषण श्री आदरणीय आमचे टकले मामा या दोघांच्या सुमधुर आवाजात आणि हरिभक्तपरायण आदरणीय श्रद्धेय मृदंग सम्राट मारुती महाराज पुरी या तिघांच्या साथीने अभंगाची पहिली चाल होईल आणि या चालीनंतर निरूपणाला सुरुवात आहे. आज घरात, दारात, आजूबाजूला, शेतामध्ये, रणावनात आमच्या गणेशला पाहण्याचा प्रयत्न केला तर तो आम्हाला दिसणार नाही, भेटणार नाही. पाहण्याचा प्रयत्न केला तरी त्याला पाहता यायचं नाही. त्याला काय पाहायचं ते फक्त फोटोत आणि फोटोतच पाहावं लागतं. आणि म्हणून आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चाले ना या न्यायानं. भोग तो न घडे संचिता वाचोनी करावे ते मने समाधान. भोगतो न गडे संचिता वाचोनी, भोगतो न गडे संचिता वाचोनी, भोगतो ना घडे संचिता वाचोनी, भोगतो ना घडे संचिता वाचोनी. भोगतो न घडे संचिता वाचोनी, भोगतो न घडे, भोगतो न घडे संचिता वाचोनी, भोगतो ना घडे संचिता वाचोनी, भोगतो ना घडे संचिता वाचोनी. करावे करावे ते मने समाधान, करावे ते मने समाधान. मनवोनी मने मानून गेदू, मनवोनी मने, मनवोनी मने मानून गेदू. करावे ते मनी समाधान, करावे ते मनी, करावे ते मनी समाधान. म्हणावोनी मने मानून गेदू, मनवोनी
मनी मानू नये तू ಮನವಾ ಗೋವಿಂದು ಬೇಡೋ ಬೇಡ ಬೇಡೋ ಬೇಡ ಬೇಡೋ ಬೇಡ ಮನವಾ 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 ಗೋವಿಂದು ವೇಡು ಬಿಡ ವೇಳೋ ವೇಳ ವೇಳೋ ಬೇಳ 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 ವೇಳೋ ವೇಳ ವೇಳೋ ಬೇಳ ವೇಳೋ ಬೇಳ ವೇಳೋ ಬೇಳ ಮನವಾ ಗೋವಿಂದು ವೇಳೋ ಬೇಳ ಮನವಾ 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 ಗೋವಿಂದು ವೇಳೋ ಬೇಳ ವೇಳೋ ಬೇಳ
वेळ मनवा गोविंदो मनवा गोविंदो वेळ वेळ मनवा गोविंदो मनवा मनावा मना हे मनावा हे मनावा मनावा गोविंदू मनावा गोविंद वेळो वेळा मनावा गोविंद वेळो वेळा मनवनी मने मानून खेदो मनवनी मने मानून हातानं टाळी मुखानं नाम सर्वांनी म्हणायचंय विठ्ठल 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 टाळी वाजवा विठ्ठल भजन करा विठ्ठल 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 घडे संचिता वाचून करावे ते मनी समाधान मनवुनी मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंदू वेळोवेळा आणि कारुसावे न लगे बहुता आपुल्या संचिता वाचोनिया मनवुनी मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंदू वेळोवेळा तुका मने भार घातलियावरी होईल कैवारी नारायण मनवुनी मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंदो वेळोवेळा समचरण सरोजम सांद्रणीला बुदाबम जगननिहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदधवलहासं विठ्ठलं चिंतयामि मंदिरी कळस शोभला शेगावी मंदिरात
मंदिरी कळस बोलला शेगावी मंदिरात. शेगावीच्या भूमीवरती संत गजानन योगी येती. समाधी घेऊन ऋषी पंचमीला गहिवर लागा बारा. गहिवर लागा भारा. मंदिरी कळस बोलला शेगावी मंदिरात. सामर्थ्याने गजाननाच्या. सामर्थ्याने गजाननाच्या. संकट जाई माघारा. गण गण गणात बोते. गण गण गणात बोते. गण गण गणात बोते. ओ गण गण गणात बोते. गण गण गणात बोते. गण गण गणात बोते. गण गण गणात बोते. सामर्थ्याने गजाननाच्या. सामर्थ्याने गजाननाच्या. संकट जाई माघारा. गण गण गणात बोते. गण गण गणात बोते. गण गण गणात बोते. ओ गण गण गणात बोते. गण गण गणात बोते. गण गण गणात बोते. भोगतून घडे संचिता वाचूनी करावे ते मनी समाधान. मनवनी मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंदू वेळोवेळा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला उच्चारलेला गायलेला भंग संत हृदय सम्राट जगद्गुरु जगदवंदने वारकरी संप्रदायाचे कळस. वैराग्याचं मूर्तिमंत उदाहरण. पाचव्या वेदाचे निर्माते सकल संत कंठी उभूषित. इकडं बघा, या महाराष्ट्राचा प्राण वारकरी संप्रदायाची अस्मिता संत तुकाराम महाराज यांचा चारचरणांचा सर्वांच्या पाठांतरातील वारकरी संप्रदायामध्ये विशेष मान्यता असणारा आजच्या कीर्तनाच्या सेवेकरता निवडलेला मनाचं सांत्वन करणारा, नैराश्यानं दुःखानं परिस्थितीनं थकलेल्या गांजलेल्या आणि मनस्थिती हरवलेल्या सामान्य साधकाला उपदेश करणारा आजचा हा अभंग आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. उपदेश करण्याचा अधिकार फक्त संताला आहे. ऐकावं संताचं आणि संतांनी दाखवलेल्या मार्गाने आपण चालावं. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत तेनेची पण ते चालू जाता. न पडे गुंता कोठे काही मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर. केला राजभार चाले ऐसा. जो महामार्ग संतांनी दाखवला त्या महामार्गाने आपण जायला तयार आहोत. पण का हो, संतांनी सांगावं ना आम्ही संतांचं ऐकावं असं त्यांच्यामध्ये सामर्थ्य काय आहे? सामर्थ्य तुकाराम महाराजांच्या एका अभंगाच्या प्रमाणात आहे. प्रमाण असं आहे, त्यांनी म्हणतात आम्ही फक्त जगाला सांगायला नाही आलो. आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण असी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. सांगाया वेगळं आणि बापू वर्ताया वेगळं. संत इथं आले ना तर ते वर्ताया आले, सांगायला कीर्तनकार आले आणि वर्तायला संत आले. संतांनी यावं, करून दाखवावं आणि मग लोकांनी त्यातून बोध घ्यावा. असं आहे. अजून सोपं करतो. समाजामध्ये फक्त वक्तृत्वाला किंमत नसते. फक्त वक्तृत्वच महत्वाचं असतं तर बोलणारी माणसं मोठी झाली असती. बोलणाऱ्याच माणसांना लोकांनी पूजलं असतं. वक्तृत्वाला जास्त किंमत नाही, वक्तृत्वाबरोबर कर्तृत्वाला सुद्धा जास्त किंमत आहे. वक्तृत्व आणि कर्तृत्व याचा मिलाप ज्याच्यामध्ये आहे त्याचं नेतृत्व जग मान्य करतं. वक्तृत्वाबरोबर कर्तृत्व पाहिजे अशा लोकांचं नेतृत्व सुद्धा जग मान्य करत राहतं. वक्तृत्व असतं तर ते सामान्यांपुरतं राहतं, पण कर्तृत्व मात्र असामान्यांपर्यंत पोहोचतं. वक्तृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व याचा मिलाप असणारी माणसं समाजामध्ये खूप कमी आहेत. मला असं वाटतं दुर्मिळ आहेत. दुर्मिळ म्हणण्यापेक्षा बोटावर मोजणे इतकीच आहेत. लाखामध्ये एखादा सापडतो ज्याच्याकडे या तीन गोष्टी असतात. अशी खूप माणसं कमी आहेत. अशा प्रत्येक माणसाला आपल्याकडून वंदन असावं. पण यातलंच आहे. तुकोबरायांना आम्ही विचारलं का हो, आम्ही तुमच्या वक्तृत्वाला नाही भाळलो
तुम्ही आम्हाला सांगितलंय वेदाचा तो अर्थ अमासीचा ठावा इराणी वहावा भारमाता, आम्ही तरी नाही भाळलो. तुम्ही आम्हाला सांगितलं की तुमचं कर्तृत्व चांगलं आहे, तुम्ही आधी करून दाखवलं. अवघाचे संसार झाला ब्रह्मरूप विठ्ठल स्वरूप म्हणून या, हे तुमचं कर्तृत्व आहे. आणि नेतृत्व म्हणत असाल तर तुका झाला असे कळस. वक्तृत्व कर्तृत्व आणि नेतृत्वाचा मिलाप म्हणजे तुकोबा. आपण सांगायला आलो आणि ते द्यायला आले. बरं देताना असं नाही म्हणाले फक्त तुम्हीच घ्या, फक्त तुम्हालाच घ्या, असा भेदभाव नाही केला. मग यारे यारे लहान यारे यारे थोर याती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनाची. याही पेक्षा तुकाराम महाराज पुढे गेले. ते म्हणाले हे बघा, आम्ही तर हे सगळं घेतलेलंच आहे, आम्ही तर हे सगळं स्वीकारलेलंच आहे, आम्हाला तर हे मिळालेलंच आहे किंवा आम्ही हे मिळवलेलं आहे, पण आम्ही आमच्या पुरतं नाही ठेवलं. मग सेवितो हारस वाटितो आनिका, 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 सेवितो हारस वाटितो आनिका. घ्यारे होऊन करान भरी, घ्यारे होऊन करान भरी, क्यारे होऊन करान भरी, क्यारे होऊन करान भरी, घ्यारे होऊन करान भरी, घ्यारे होऊन करान भरी, क्यारे होऊन करान भरी, क्यारे होऊन करान भरी. विटेवारी जाची पाऊले समान, विटेवारी जाची पाऊले समान, विटेवारी जाती पाऊले समान, विटेवारी जाती पाऊले समान, सेवितो हारस वाटिका, अरे वाहू नका नाना बरी सेवितारच वाटितो आनिका, रान भरी. आम्ही सांगायला येतो आणि संत मात्र स्वतःच्या कृतीतनं करून दाखवतात. करोनी सायास शिकवती आणि मग जगाला त्यांचा उपदेश आहे. म्हणून आजच्या अभंगामध्ये संत तुकाराम महाराजांनी नैराश्यानं गांजलेल्या, दुःखानं व्याकुळ झालेल्या, आमच्याच वाट्याला दुःख का, आम्हीच दुःखात का, आमच्याच वाट्याला एवढी त्रेधा तिरपीट का, असं म्हणणाऱ्या साधकाला समजावून सांगण्याचा प्रयत्न तुकाराम महाराजांनी आजच्या अभंगातून केला. नेहमी पावलोपावली दुःख प्रत्येकाला येत असतं. सजन हो, ऊन आणि सावली याच्यामध्ये कधी ऊन असेल तर कधी सावली येईल, प्रकाश आणि अंधार याच्यामध्ये कधी अंधार असेल तर कधी प्रकाश येईल, चढ आणि उतार याच्यामध्ये जर उतार आला तर कधी ना कधी चढ येणार आहे, तसं जर सुख आलं तर कधी ना कधी दुःख येणार आहे. परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. आज आपलं चांगलं चाललं, आज आपलं सगळं व्यवस्थित आहे म्हणून आपण हुरळून जाऊ नये. एक दिवस दुःख आपल्या वाट्याला येणार आहे याची जाणीव आपल्याला असली पाहिजे. यक्षानं एकदा धर्मराजाला प्रश्न केला होता, युधिष्ठिर सांग, तुझे चारही भाऊ नकुल, सहदेव, अर्जुन आणि भीम तळ्यावरती आले, माझ्या आज्ञेशिवाय पाणी पिले आणि त्यामुळे त्यांचा प्राण गेला. पण तू जर माझ्या प्रश्नाचं योग्य उत्तर दिलंस ना तर तुझे चारही भाऊ मी जिवंत करून देईन. सांग माझ्या एका प्रश्नाचं उत्तर. धर्मराजा म्हणे, विचारा, काय उत्तर द्यायचंय ते मी देईन. धर्मराजा सांग, जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य कोणतं आहे? धर्मानं उत्तर दिलं, मरायचं आहे हे सगळ्याला ठाऊक असूनही माणसं अमर असल्यासारखी वागतात, हे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे.
जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे तैसे देहांतराते स्वीकारिजे चैतन्य नाते या देहाची आगावालिया जन्म मृत्यूच्या सोहळिया ना म्हणून धनंजया जिया परी उपजे ते नासे नासिले ते पुनरपि दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा पांडवा ना म्हणून धनंजया जिया परी. अरे मरण प्रत्येकाच्या आयुष्यात येणार आहे आणि तू नाही म्हणण्याचा प्रयत्न चुकूनही करू नको. कसं आहे भगवंतानं तुमच्या माझ्या मरणाच्या तारखा फिक्स केल्यात, डिक्लेअर केल्या नाहीत. आणि डिक्लेअर केल्या नाहीत म्हणून बरं आहे, नाही तर सगळ्यांनी श्राद्धाला बोराटे महाराजालाच बोलावलं असतं. डिक्लेअर जर केले असते ना तर ह्या टाळकऱ्याने आताच बुकिंग करून ठेवलं असतं. मारुती महाराज काय ते अमुक अमुक महिन्यामध्ये अमुक अमुक तारखेला अमुक अमुक दिवशी संध्याकाळी अमुक अमुक टायमिंगला मी मरणार आहे, तर तेवढं ते जिंदगीभर लोकांच्या दारात जाऊन टाळ वाजवले. मेल्यावर कमीत कमी वाजवत नाही मला टाळ मृदंग. हे असं लोकांनी अगोदरच सांगून ठेवलं असतं, प्री प्लॅन करून ठेवलं असतं. कधी मरायचं हे फक्त माहीत नाही, मरायचं हे मात्र माहीत आहे. भगवंतानं सगळ्याचं मरण फिक्स केलं. अरे बाबा सगळ्याचं म्हणण्यापेक्षा आया है सो जाएगा राजा रंक फकीर कोई सिंहासन चढ़ गया कोई बंधा जंजीर कोणी दिवसी येती चालून कोणे दिवसी प्राण जाती घेऊन कोणे दिवसी स्मशानी जाऊन एकटे राहावे एकटे राहावे. काळाची एवढी पडेल बाजेवा काळाची उडी पडेल बाजे काळाची उडी पडेल बाजेवा काळाची उडी पडेल बाजेवा. काळाची उडी पडेल बाजेवा काळाची उडी पडेल बाजेवा काळाची उडी पडेल बाजेवा काळाची उडी पडेल बाजेवा. सोडविना तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा माय बाप काळाची उडी पडेल बाजेवा काळाची उडी पडेल बाजेवा काळाची उडी पडेल बाजेवा काळाची उडी पडेल बाजेवा. सोडविना तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा माय बाप काळाची हे उडी पडेल बाजेवा काळाची उडी पडेल बाजेवा काळाची उडी पडेल बाजेवा काळाची उडी पडेल बाजेवा. एकदम मनापासून टाळी वाजवा सर्वांसाठी. तुम्हाला किती आमच्यातलं कळतंय मला माहित नाही, पण आमचं बी डोंबाऱ्याच्या खेळासारखंच असतं.
ताल स्वर लय जिथल्या तिथं आलं तर ह्यांना बी बरं वाटतं. आता बसलेले काय काय आशा असतात ना, टुकुमुकू बघतोय चांगला. रात्री माझं एका गावात कीर्तन होतं, समोर एक म्हातार बसलं होतं. मी त्याला वव्या सांगितल्या, त्याला प्रमाण सांगितली, त्याला दृष्टांत दिले, त्याला विनोद सांगून पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर काहीच फरक पडत नव्हता. ते असं पाहत होतं. मला वाटलं लय विद्वान आहे का काय, कोणाच ठाऊक, काही श्लोक वापरले तर ते असं पाहत होतं. कीर्तन संपत आल्यावर मी विचारलं एका माणसाला बोलवून, म्हणलं का हो? हे समोर बसलेले जे बाबा आहेत ते एवढे मन लावून ऐकतात, कोणत्या फडावरचे आहेत, कोणते विद्वान आहेत, नेमकं काय भानगड काय, माझं त्यांना पटत नाही का? ते म्हणले तसं काही नाही महाराज, मग बहिरा आहे ते. म्हणजे माझा असा गैरसमज होऊ नये तुमच्याबद्दल म्हणून थोडे चेहरे प्रसन्न ठेवा. विठ्ठल काळाची उडी पडेल बा जेव्हा. आपण या सृष्टीचे पाहुणे आहोत, आपण या धरतीचे, आपण या सृष्टीचे दादा मालक नाही. आपण मार्कड बापू, आपण पाहुणे म्हणून आलो. तुम्ही पाहुणे म्हणून झालात की नाही? वस्ती कर वस्ती आला, प्रातकाळी उठून गेला. आपण निघून जायचं एक दिवस, इथले मालक नाही आपण. काय दुर्दैव आहे, आपण इथल्या जमिनी धरल्यात. गावठाणाच्या जागा जशी धरून ठेवतात का माणसं, सोडत नाहीत, तसं आपण हे धरून ठेवले. आम्ही मरणार नाही, मरणार नाही, मरणार नाही. एका 32,000 कोटीच्या मालकाला लोकाच्या घरातनं चादर आणावी लागली आणि त्यात गुंडळून न्यावं लागले. शेवटची आंघोळ नाही मिळाली, तांब्याभर पाणी नाही मिळालं. मग एवढ्या मोठ्या माणसाची जर तरा अशी असेल, राग शांत व्हायच्या अगोदर माणसाने पदाचा भार सुद्धा स्वीकारला. जन्माले बाळ हो, जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ. जन्माले बाळ हो, जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ. असं गोड प्रमाण द्या, सगळी प्रमाण बसणारी द्या, आणि तरी पण द्या. तुम्ही काळजी करू नका, नसली बसत तरी मी ओढून घेतो. मंडपात असावं म्हणजे वडाय सोपं जावं. जन्म आले बाळ त्याची वाट पाहे काळ. जन्माला आलो तेव्हापासून तो टपून बसलाय आपल्याला उचलायला. त्यामुळं मरायच्या आधी जगून घ्या, हे जग बघून घ्या. काय करायचं राहिलं असेल तर करून घ्या. ऐकताय का? थोडं टाळी वाजवून घ्या, भजन करून घ्या, पोटभर खाऊन घ्या. म्हातारीला कुठेतरी फिरवाय घेऊन जा, कीर्तनाला न्या, भजनाला न्या, हरिपाठ करून घ्या. आणि मरायच्या आधी वळकुटी तांब्या बांधून तयार राहा. देवाला म्हणायचं तयार आहे मी, कधीही लाव. झालंय सगळं माझं. नाहीतर मग यम दारात येतो आणि काय काय माणसं. मेरी डोली फूलों से सजाई गई, उस पे रेशम की चादर बिछाई गई, सारे अरमान पड़े के पड़े रह गए, मेरे पिया द्वार पे खड़े रह गए. यमाची हाती बांधोनिया देती, भूषणे ही घेती काढूनिया. ऐसा या चुराचा कैसा हा विश्वास, धरली तुझी कास पांडुरंगा, हे पांडुरंगा, पांडुरंगा. हे बघ देवा, अरे हे सगळे चोर आहेत, चोर. भावकी गावकी, आपण मेल्याच्या नंतर ना आपलं सोनं नाणं आपल्या बरोबर द्यायला पाहिजे, आपली जमीन आपल्या बरोबर द्यायला पाहिजे. नाही देत आपल्या सोबत. भूषणे ही घेती काढूनिया. सब पैसे के भाई, भाई सब पैसे के भाई, भाई सब पैसे के भाई, भाई सब पैसे के भाई. दिल का साथी नहीं कोई, दिल का साथी वाह. नहीं नहीं नहीं
भाई सब पैसे के भाई भाई तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचोनिया. म्हणून भगवान परमात्म्याला शरण जावं ही इच्छा तुकाराम महाराजांनी आजच्या अभंगात व्यक्त केली. तुका म्हणे भार घातली वरी, मग होईल कैवारी नाराय. हे जरी ऐकायला बोलायला सांगायला बरं वाटत असलं तरी आज ज्याचं पहिलं वर्ष श्राद्ध आहे, कैलासवासी गणेश जयवंत खरात, या खरात कुटुंबाचा मोठा आधार होता. काय जायचं वय नव्हतं पोराचं. अजूनही विश्वास बसत नाही की मी गणेशचं वर्ष श्राद्ध करतो. त्याच्या पश्चात त्यांचा सगळा परिवार, श्रद्धे आदरणीय जयवंत नाना, त्याचबरोबर आमच्या सुवर्ण नाणे, विशाल दादा, स्नेहलताई, अर्चनाताई, ही भावंड आहेत. आज रेडके परिवार, कोकरे परिवार, खरात परिवार, या परिवाराला झालेलं दुःख शब्दात न सांगण्याजोग आहे. बहिणी 1000 वेळेला माहेरला येतील, आपल्या भावाचा फोटो भिंतीवर टांगलेला पाहतील, आणि माझ्या गणूदादाचा फोटो डोळ्याला दिसला की स्नेहलताईच्या, अर्चनाताईच्या डोळ्याला टचकन पाणी येईल. मग लोक विचारतील, का रडताव? रडू नको तर काय करू? आता का रडता? माझा भाऊ गेला हो. मग डोळ्याला पाणी का? दरवर्षी राखी बांधत होते त्याच्या मनगटावर. मग काहीतरी अपेक्षा असेल. अपेक्षा? जगाच्या बापानं बोलावलं असतं आणि मला विचारलं असतं ना की तुझं आयुष्य भावाला देशील का? 1000 वेळेला जगाच्या मालकाला आणि पांडुरंग परमात्म्याला म्हटलं असतं मी मेली तरी चालल, पण माझं आयुष्य माझ्या भावाला लागा. काही अपेक्षा नाही. तेज सूर्याच येऊ दे तुझ्या नावाला, तेज सूर्याच येऊ दे तुझ्या नावाला रे, आयुष्य माझं मिळो देवा माझ्या भावाला. भाऊ भाऊ म्हणता काळीज दाटल, भावा बहिणीचं नातं किती वो चांगलं. ओ वाळून डोळे भरून पाहिन तुला, इडा पिडा तुझी सारी घेईन मला. 2 जीवातून धागा एक ओविला, माझ्या रक्ताचा टिळा लाविला रे, आयुष्य माझं मिळो देवा माझ्या भावाला. येतात बहिणी, पाहतात भावाचा फोटो आणि डोळ्यातनं पाणी येऊन ओठावरती ओळ येतात. वाट पाहुनी पाहुनी झुरते मी मनाला, ए वाट पाहुनी पाहुनी झुरते मी मनाला, झुरते मी मनाला. काय घेणं रे तुझ्या इस्टेटी घनाला, रुसवा माझा चोळीच्या खनाला. काय घेणं रे तुझ्या इस्टेटी घनाला, रुसवा माझा चोळीच्या खनाला. पावलानं यायचा रे तुला सांभाळलं या बहिणीनं, मांडीवर घेतलंय तुला, कमरेवर घेतलं तुला, लहानाचं मोठं केलं तुला. आमच्या घरातलं शेंडफळ होतं, लहान होतं लेकरू, आता हाताखाली आलं होतं. नानाचं अर्ध काम करत होतं बिचारं, सगळी कामं ओढायचा. शेती करण्याचा नाद होता, काळ्या आईवर विशेष प्रेम होतं. वय लहान होतं पण कार्य महान होतं. शेतातलं कोणतं काम त्याला जमत नाही असं नव्हतं. कोणतंही काम, जनावरांच्या दुधाच्या धारा काढण्यापासून शेतातलं सगळं काम बिचारा करायचा. तेवढाच हुशार, मित्रांमध्ये सुद्धा राहायचा, त्याचा लोकसंपर्क सुद्धा चांगला होता. एक माणूस दाखवावा की त्यानं आमचा गणेश वाईट होता असं म्हणावं, एक माणूस. मी आल्यापासून मला जेवढी लोक भेटली ना त्याने सांगितलं सोन्यासारखं लेकरू होतं. माझ्या तानाजी दादाने मला फोन केला होता तारीख घ्यायला, महाराज अहो लय भारी पोरगा होता, जायला नको होतं. आम्हाला वाईट वाटलं. आम्हाला सुद्धा अशी कीर्तनं करायला आवडत नाही. अरे त्या विशालनं मनात आणलं असताना
नानानं मनात आणलं असताना तर ह्या पोराचा वाढदिवस 1000 लोकात साजरा केला असता. काय बापावर वेळ आली, पोराचं वर्ष श्राद्ध स्वतः करावं लागलं. काय भावावर वेळ आली, लात मारल तिथं पाणी काढणारा भाऊ आहे. लाखानं नाही कोट्यानं खर्च कराल, पण भाऊ फक्त पाहिजे म्हणाल, सगळं मिळाल. सोनं नाणं धन दौलत पैसा अडका लक्ष्मी नांदायला येईल, पण आमचा गणू मिळणार नाही. गेल्या 365 दिवसात काय गणू आशीर्वाद देऊन गेला कोणास ठाऊक. काही कमी पडलं नाही या परिवाराला, काही कमी नाही पडलं. जिथं तिथं यश आलंय, शेतात यश आलंय, सगळीकडे यश आलंय, सगळी पिकं चांगली त्याच्या आशीर्वादानं, सगळं चांगलं झालं. पण तो पाहिजे होता. आम्हाला आशीर्वाद देऊन गेला का, पण तो पाहिजे. आता पुन्हा पुन्हा वाटतं कुठेतरी गेला असेल, गावात गेला असेल, इकडून येईल तिकडून येईल, पण नाही इलाज आहे. मन शहारतं. आज आमच्या अर्चना ताईची भावना, स्नेहल ताईची भावना, माझ्या विशाल दादाची भावना किती दुःखदायक असेल. एक लक्षात ठेवा, 3 दुःख कुणाच्याही आयुष्यात येऊ नयेत. लहानपणी आई किंवा बाप मरू नये, तरुण वयात जोडीदार मरू नये, आणि म्हातारपणात हाताखाली आलेलं लेकरू मरू नये. हे सगळ्यात मोठं दुःख असतं, आणि हे दुःख या परिवारानं सोसलं. कासावी सप्राण मन तळमळी, कासावी सप्राण मन तळमळी, कासवीत प्राण मन तळमळे, कासवीत प्राण मन तळमळे. जैसी कामा सोणी जीवनाविन, जैसी कामा सोणी जीवनाविन, दाही दिशा ओस वाटते उदास, दाही दिशा ओस वाटते उदास. जैसे कामा सोडी जीवनाविना, जैसी कामा सोडी जीवनाविना, दाही दिशा ओस वाटते उदास, दाही दिशा ओस वाटते उदास. कासावी सप्राण मन तळमळी, कासावी सप्राण प्राण तळमळी, कैसी कामा सोळी जीवनाविन, ओ कैसी कामा सोळी जीवनाविन. कासवीचा प्राण मन तळमळे, कासवीचा प्राण मन तळमळे, कैसे कामा सोडी जीवनाविन, कैसे कामा सोडी जीवनाविन. सगळ्याच गोष्टी आपल्या हातात असत्या तर देवाला किंमत आणि जगण्यातली गंमत हरवली असती. आणि म्हणून कदाचित भगवंतानं हे जग अजून तरी त्याच्या हातात ठेवले. पण जरा कान देऊन ऐका, माणूस किती दिवस जगला याच्यापेक्षा तो कसा जगला याला जास्त महत्त्व आहे. त्याला आयुष्य किती मिळालं याच्यापेक्षा मिळालेल्या आयुष्यामध्ये त्यानं माणसं किती जमवली, माणसं किती मिळवली, तो कुणाकुणाच्या कामाला आला, हे अत्यंत महत्त्वाचं असतं. आपल्या आयुष्यात कोण कोण आहे याच्याही पेक्षा आपल्या आयुष्यामध्ये कोण कोणासाठी आहे हे जास्त महत्त्वाचं असतं. नाहीतर आळ्यांची बुजबुज व्हावी तशी माणसांची बुजबुज झालेली आहे. सगळीकडे गर्दी आहे ना, जिथं पाहाल तिथं माणसाची गर्दी आहे, पण त्या गर्दीतली नेमकी आपली माणसं कोणती आहेत इथं भलं मोठं प्रश्नचिन्ह आहे. माणसांच्या गर्दीमध्ये 4-2च माणसं अशी असतात की ते आपल्याला जीव लावतात, आपल्याला आपलं म्हणतात, नाहीतर दररोज आपल्यासोबत असतील, आजूबाजूनं फिरतील, आपल्या सोबत राहतील, पण ते आपले असतीलच असं कशावर. तेव्हा जी माणसं आपले आहेत ना ती माणसं केवळ आपले असतात. आणि आपली माणसं आपली करण्याचा एक मूल मंत्र, आपण कुणासाठी तरी काहीतरी करावं लागतं तेव्हा जग आपल्यासाठी धावून येतं. आपण देवाला एका हातानं दिलं तर देव आपल्याला 10 हातानं देतो. आपण एखाद्याच्या घरी जाऊन पत्रवाळी उचलली तर ती लोक आपल्या घरी येऊन काम करतात. हे जग ऋणानुबंधाचं आहे. हे जग लक्षात ठेवतं कोण कोणाच्या कामाला आले. तुम्ही जर एखाद्याच्या कामाला आलात ना
तरच जग तुमच्या कामाला येतं. तुम्ही जर जगाच्या कामाला येत नसाल आणि फक्त लोकांकडून अपेक्षा ठेवत असाल तर लोक कधीही तुमच्या मदतीला धावून येणार नाहीत. आमचा गणेश हा सगळ्याच्या मदतीला धावून जात होता आणि म्हणून आज आमच्या गणेशच्या प्रेमाखातर तुम्ही सगळेजण जमलेला आहात. शेवटी काही गोष्टी भगवंताच्या हातात आहेत, ईश्वराच्या हातात काही गोष्टी असतात. प्रभू रामचंद्र एकच दृष्टांत देतो, माझ्या अभंगात येतो. प्रभू रामचंद्र अयोध्येचे राजपुत्र होते. आज अयोध्येच्या राजाचा राज्याभिषेक होणार होता. प्रभू रामचंद्र गादीवर बसणार होते. बाबर सर ऐकता ना आपण, प्रभू रामचंद्र राजा होणार होता. दशरथाचा पुत्र होता. काय वैभव होतं, सगळं सोनं नाणं आणलं होतं, नगरी सजवली होती. अयोध्येमध्ये सगळ्यांनी गुढ्या उभारल्या होत्या, सगळ्यांनी दरवाजाला तोरणं बांधली होती. सगळेजण आनंदात होते. इतका आनंद ओसंडून वाहत होता. आणि पहाटेच्या वेळेला कैकईचा निर्णय दशरथानं मान्य केला. मंथरेचं राजकारण राजवाड्यात शिजलं आणि त्या राजवाड्यातल्या राजकारणाला यश आलं. परिणाम असा झाला, भरताला गादी आणि रामाला वनवास हे जाहीर झालं. हे सगळं अयोध्येतल्या एका व्यक्तीला माहीत नव्हतं. त्या व्यक्तीचं नाव आहे कौसल्या. तिनं दिवसभर राबून फुलं गोळा केली होती, फळं आणली होती, फुलांचे हार तिने बनवले होते. हे सगळं चाललं होतं ते तिच्या एकुलते एका लेकरासाठी, अर्थात राघवासाठी. सगळं वैभव सजलेलं होतं. पहाटेचा मंद वारा वाहत होता. सूर्य पूर्वेला उगवत होता. किरण अंगणात पडत होती. पाखरं घरट्यातून जागी झाली होती. वासरं गाईजवळ होती. आणि प्रभू रामचंद्र जो अयोध्येचा राजा होणार होता, काही क्षणामध्ये आज ते कदम महाराज येत आहेत अशी घोषणा कानावर येणार होती. अशा राजानं, अशा रामानं, अशा जगाच्या मालकानं, अयोध्येच्या सुपुत्रानं, राजपुत्रानं, राघवानं, कौशल्याच्या बाळानं कमरेला झाडाच्या साली बांधल्या, डोक्याला वाळलेलं गवत बांधलं आणि राघव हा कौशल्याच्या महालात आला. कौशल्याने डोळे भरून पाहिलं आणि कौशल्या पालथी मांडी घालून फुलांच्या माळा बोवत होती. ती उठून उभा राहिली आणि उभा राहिलेल्या त्या कौशल्यानं प्रभू रामचंद्राला प्रश्न केला, राघव हे काय करून घेतलं रे? आज तुझा राज्याभिषेक आहे ना राघव? हा मा. अरे मग तू सोन्याचा मुकुट घालायला पाहिजे. हा मा. राघव अरे आज तू गादीवर बसणार आहेस ना, मग तुझ्या अंगावरती राजवस्त्र पाहिजेत ना. हा मा. मग तुझ्या अंगावरती फाटलेलं कपडे का, झाडाची सालं का, आणि तुझ्या अंगावरती वाळलेलं गवत का? काय कारण आहे राघव सांग. मा मी मोठा आहे ना मा. हा राघव तो मोठा आहे. मग आपला भरत लहान आहे ना. हा राघव आपला भरत लहान आहे. मा अयोध्येचं राज्य मोठं आहे ना ग. नाही राघव, अरे आपलं राज्य छोटं आहे, जग खूप मोठं आहे. वनवासाचं राज्य मोठं आहे. मा वनवासाचं राज्य मोठं का अयोध्येचं राज्य मोठं? राघव अरे असं काय विचारतो, वनवासाचं राज्य मोठं क्षेत्रफळाच्या दृष्टीनं. आपल्या अयोध्या लहान आहे ना. मा भरत आपला लहान आहे ना. हा राघव आपला भरत लहान आहे. मग मी मोठा आहे ना. हा राघव तू मोठा आहे. मग ऐक ना मा, मोठं राज्य मोठ्या भावाला आणि लहान राज्य लहान्या भावाला माझ्या बापानं दिले. हे ऐकलं आणि त्या कौशल्याच्या हातातून सुई आणि दोरा खाली पडला. फुलांची टोपलीही खाली पडली. कौशल्या जवळ आली. कौशल्यानं रामाचे डोळे पुसले. प्रभू म्हणतायत, माझ्या डोळ्यामध्ये पाणी नाही मा, तू डोळ्यातलं पाणी का पुसते? राघव हे तुझ्या डोळ्यातलं पाणी नसून हे माझ्या डोळ्यातलं पाणी आहे. राघवा तू जर मला सोडून गेलास ना तर तुझ्या वाचून मी मरून जाईल. मी जगायची नाही. नाही मा, मला जावं लागेल. बापाचा आदेश मान्य करणं ही आपल्या कुळाची परंपरा आहे. प्राण जाय पर बचन न जाय, आपल्या कुळाची परंपरा आहे. मा आम्हाला शिकवलंय ग तुम्ही. रघुकुल रीत रघुकुल रीत रघुकुल रीत सदा चलिया, प्राण जाए पर बचन न जाए. रघुकुल रीत आमची परंपरा आहे मा तूच शिकवलंय ना मा. हा राघव मी शिकवलंय. निघालो मा. प्रभू रामचंद्राच्या पावलावर तिनं पाय टेकवला. कुणी? तिचं नाव आहे सीता. ती अर्धांगिनी आहे. अर्धांगिनी कुणाला म्हणावं? पतीची सगळी कर्तव्य पार पाडते, पतीच्या पावलावर पाऊल टेकवते. फक्त शॉपिंगला नेण्यावर, मॉलला नेल्यावर, फिरायला गेल्यावर,
थंड हवेच्या ठिकाणी गेल्यावरच जी बायको आनंदात असते ना, ती बायको कलियुगातली कौशल्या नाही, कलियुगातली सीता तर मुळीच नाही, ती कलियुगातली कैकेयी आहे, हे लक्षात ठेवा. जी बाई फक्त फिरायला गेल्यावर, नवऱ्यानं सोनं नाणं केल्यावर, खायला आणल्यावर, दररोज रगडापुरी आणल्यावर, भेळ आणल्यावर, पाणीपुरी आणल्यानंतर, अमेरिकन शेवपुरी आणल्यानंतरच आनंदी होत असेल, ती बाई काय बाई आहे? ती काही बाई अर्धांगिनी आहे? ती बाई कलियुगातली कैकेयीच आहे, हे लक्षात ठेवा. पण जी बाई म्हणते ना, मालक तुमच्या परमार्थामध्ये मी कधी आडवी येणार नाही. वारीला चाललात ना? हां 9 जुलैला प्रस्थान आहे ना माऊलीचं? हां तुला बरोबर माहीत आहे, बरोबर माहीत आहे. 8 जुलैला प्रस्थान आहे ना? बरोबर आहे. आणि 7 जुलैला तुकाराम महाराजांचं प्रस्थान म्हणे, बरोबर आहे. मग तुम्ही तिकडे निघाला? अगं कसं जायचं आता, हे ऊसाचं बेनं तोडायला आलेलं, ऊसाची लागण करायची, मी जाणार नाही. हो मालक तुम्ही वारीला जा, मी तुमच्या पाठीमागं सगळी शेती सांभाळते, 2-4 मजूर जास्त लावेन, पण सगळी कामं करेल, पण तुमच्या परमार्थात आडवी येणार नाही, तुमची वारी चुकून देणार नाही, जा तुम्ही वारीला, असं म्हणणारी बाई सध्या कलियुगातली सीताच आहे, हे कुणी विसरू नये. कलियुगातली ही सीताच आहे. नवऱ्याच्या परमार्थाला सहाय्य करणारी, नवऱ्याच्या स्वप्नांना साकार करणारी, नवऱ्याच्या प्रत्येक गोष्टीला पाठिंबा देणारी बाई ही कलियुगातली सीताच राहते. मालक मी तुमच्या पावलावर पाऊल टेकवणार आहे. मी सांगतो फक्त कीर्तन नीट लक्ष देऊ नाही का मनामध्ये समाधान करावं आणि का समाधानी राहावं याचं उत्तर मिळेल. पावलावर पाऊल टेकवलं आणि सीता मैया प्रभू रामचंद्राच्या पाठीमागं निघाल्या. ऐकताय आपण? मला रामायण सांगायचंय. प्रभू रामचंद्राच्या पाठीमागं सीता मैया निघाल्या. जगाच्या मालकाची बायको, जगाची मालकीन. आम्ही परवा पुण्यामध्ये कीर्तनाला गेलो होतो. एका बाईनं आम्हाला चपल्या घालून चहा आणून दिला. मी म्हटलं ताई अहो चपल्या घालून चहा आणला तुम्ही, आम्हाला आवडत नाही, एक तर चहा आवडत नाही, त्यात तुम्ही ते चपल्या घालून आलात, असं कसं बरं? ती म्हणली महाराज कोणीच जमान्यात राहता, ही चप्पल आहे ना, ही जेवायला वाढायची चप्पल आहे, मग चहा दिला म्हणून काय बिघडतं? मी म्हणलं ताई अशा किती चपला आहेत हो तुमच्याकडं? ती म्हणाली महाराज आमच्याकडं लई चपल्या येतं, जेवायला वाढायची आहे काय, कीर्तनाला जायची आहे काय, शॉपिंगला जायची आहे काय, ऑफिसला जायची आहे काय? मी म्हणलं टाळू थानायचं आहे का हो? ती म्हणली कशाला? आनंद हा ना आमच्या टाळूमध्ये, आम्हाला आवडत नाही चपला घालून वाढलेलं. माझा दृष्टांत संपला. मी विचारू नये तरी त्या बाईला विचारलं. म्हणलं ताई तुमच्या नवऱ्याला पगार किती आहे? पुरुषाला माणसानं पगार विचारू नये आणि बाईला वय विचारू नये, नाही तो घोटाळा होतो. ऐकताना तुम्ही सगळेजण चोपदार. पुरुषाला पगार विचारू नये आणि बाईला पुरुषानं वय विचारू नये, नाही तर घोटाळा होतो तुमचं वय किती म्हटल्यानंतर. आणि ते तसंच ते मला माहीत असल्यामुळे त्या बाईला मी पगार विचारला नवऱ्याचा. म्हणलं का तुमच्या नवऱ्याला पगार किती आहे? तिनं सांगितलं माझ्या नवऱ्याला 10,000 रुपये पगार आहे. मी मनातल्या मनात विचार केला, ज्या बाईच्या नवऱ्याला फक्त 10,000 रुपये पगार, त्या बाईच्या घरी 5 चपल्याचे जोड आहेत आणि चपल्या घालायला पाय द्यायचे की द्यायचे नाही हे ज्या जगाच्या मालकाच्या हातात, रामाच्या हातात, त्याच्या बायकोला म्हणजे सीतेला 14 वर्ष बिगर चपल्याचं वनवासातनं चालावं लागलं तरी तक्रार केली नाही. याचा अर्थ करावे ते मनी समाधान. ऐकताय ना तुम्ही? चालायला लागली. प्रभू रामचंद्राच्या पाठीमागं पाऊल टेकवलं. निरोप माझा कसला घेता, जेथे राघव तेथे सीता. मालक फुलापासून काही सुगंध बाजूला होतो, साखरेपासून काही गोडी बाजूला होते, दिहापासून जशी सावली बाजूला होणार नाही तशी ही सीता हो प्रभू तुमच्यापासून दूर जाणार नाही. निघाले दोघं. सोबत लक्ष्मण होता. भाऊ कसा असावा? रामासारखा असावा किंवा लक्ष्मणासारखा असावा? लक्ष्मणाचं एवढं प्रेम प्रभूवर होतं. पावलावर पाऊल टेकवलं, निघून चालले. आणि चित्रकूट पर्वतावरती असताना पाठीमागून भरत आला. लक्ष्मणाचा गैरसमज झाला. लक्ष्मण सांगू लागला रामाला, रामा माझ्या प्रभू हा भरत जर पाठीमागे येत असेल आणि त्यानं जर सैन्य आणलं असेल आणि त्याला जर तुम्हाला मारायचं असेल तर रामा तुमच्या अगोदर हा लक्ष्मण मरायला तयार आहे, तुमच्या अगोदर मी मरायला तयार आहे, तुम्ही चिंता करू नये, मी तुमच्याकरता निघालो. प्रभूनं आज्ञा केली असं नाही. भरत अशातला नाही. बघ भरत का आलाय, विचार त्याला. भरत आला, पाय धरले रामाचे, अश्रूंचा अभिषेक झाला. जरा इकडे लक्ष द्या. अश्रूचा अभिषेक झाला, पाय ओले झाले आणि प्रभू रामचंद्रानं दोन्ही हात हातात घेतले आणि भरताला उठवून उभा केलं. ए भरत कशाला आला सांग? दादा तुम्हाला न्यायला आलो. येणार नाही? यावं लागेल दादा. नाही येणार दादा. तुमच्या वाचून अयोध्या सुनी आहे, तुमच्या वाचून अयोध्येतलं वासरू सुद्धा पाणी पित नाही, का ते गाईजवळ जात नाही. तुमच्या वाचून पाखरं तळमळत आहेत, तुमच्या वाचून माणसं तरफडत आहेत,
तुम्ही यायला पाहिजे. प्रभू आमचं चुकलंय, झालं गेलं पाहू नका, आम्हाला पदरात घ्या, आपण माघारी यावं. आम्ही हात जोडतो. जगाच्या मालकानं शब्द उच्चारले नाही, प्राण जाय पर बचन न जाय. 14 वर्षाचा वनवास भोगेल आणि मगच वापस येईल. नाही दादा तुम्हाला यावं लागेल. येणार नाही. यावं लागेल. येणार नाही. असं म्हटल्याबरोबर भरताच्या तोंडून एक वाक्य गेलं, मला माहीत आहे प्रभू तुम्ही काय येत नाही, माझ्या जन्मदात्या आईमुळे तुम्ही येत नाही ना, तर धिक्कार आहे त्या कैकेयीचा, धिक्कार आहे तसल्या बापाचा की त्या बापामुळं आणि आईमुळं तुम्हाला वनवास जाहीर झालाय. त्या असल्या आई बापाच्या पोटी जन्माला आलो नसतो तरी बरं झालं असतं, असली माय मेलेली बरी. असे शब्द जेव्हा भरताच्या तोंडातून बाहेर आले तेव्हा जगाच्या मालकानं श्रीरामानं त्याच्या तोंडावरती हात ठेवला. भरत असं बोलायचं नाही. हे भरत आई बापाला दोष देऊ नको, याचं उत्तर ऐक रे भरता. मला सांगायचंय आणि मी सांगितलेलं तू ऐकायचंय. माय कैकई ना दोषी, माय कैकई ना दोषी, नवे दोषितात राज्य त्याग कानन यात्रा. असे जन्मजात माय कैकई ना दोषी, नवे दोषितात राज्य त्याग कानन यात्रा. असे संचितात खेळ चाले नशिबी माझ्या पूर्व संचिताचा. हे जगाच्या मालकाचे शब्द आहेत. खेळ चाले नशिबी माझ्या पूर्व संचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. ऐका बरं का मार्कड बापू, ओ तात्या तुम्ही ऐकलं पाहिजे. आपण नशिबाला दोष देतो. राजमुद्रा यूट्यूब चॅनल, ओम साई यूट्यूब चॅनल तुम्ही ऐकलं पाहिजे. अमोल महाराजांना ऐकलं पाहिजे. गोदावरीताई मुंडे आपण सुद्धा ऐकलं पाहिजे. चोपदार तुम्ही ऐकलं पाहिजे. आमचे टकले मामा तुम्ही सुद्धा ऐकलं पाहिजे. हे येतं ना ते संचिताचा खेळ आहे. हे काय मुद्दाम कोणी करत नाही, हे आपल्या वाट्याला येत राहते. हे काय हे तुम्ही सुद्धा CCTV कॅमेऱ्यात बघितलं आम्ही, तुम्ही पकवाजामुळे वाचला, पण हे कसं आहे हे संचितातलं आहे. आपल्या नशिबात तर येणार आहे. जगाच्या मालकाचे शब्द आहेत. जरा पुढचे शब्द ऐका, तुम्ही सावध व्हाल. ए भरत दोष कोणाला देऊ नको. ऐक रे माझ्या भरता, हे काही चुकलं का कुणाला? हे काही चुकलंय भरत? ऐक भरता, किती विद्वान असू दे, किती मोठा असू दे, किती श्रीमंत असू दे, लाखाडे असू दे, जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, दुःख मुक्त कोणी जगला, दुःख मुक्त कारे जगला, कुणी जीवनात काय शोक करीसी वेड्या स्वप्नीच्या फळाचा, काय शोक करीसी वेड्या स्वप्नीच्या फळाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, दुःख मुक्त कारे जगला कुणी जीवनात, काय शोक करीसी वेड्या, काय शोक करीसी वेड्या, काय शोक करीसी वेड्या स्वप्नीच्या फळाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. मला अजून पुढचं सांगायचंय. तुम्ही टाळी वाजवायच्या अगोदर ऐका. ऐका, तुम्ही ऐकलं पाहिजे, हे जरा जास्त महत्वाचं आहे. एकदा तुमच्या शेजारी कोण बसले बघून घ्या. बघा पटकन. आता माझ्याकडे बघा. आप्पा जरा मारुती माझ्याकडे बघा. मारुती महाराज तुम्ही त्यांच्याकडे बघा. आता दोघं माझ्याकडे बघा. तुम्ही दोन यूट्यूब चॅनलवाले एकमेकाकडे बघा. आता माझ्याकडे बघा.
दोन ओंडक्यांची होते, दोन ओंडक्याची होते सागरात भेट, सागरात भेट. दोन ओंडक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. दोन ओंडक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक तेवी आहे बाळा मेळ मानसाचा, क्षणिक तेवी आहे बाळा मेळ मानसाचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा. अजिबात दोष देऊ नका. मग जगावं कसं? करावे ते मनी समाधान, करावे ते मनी. भोगतो ना खाणे संचिता वाचोनी, करावे ते मानी समाधान, करावे ते मानी समाधान. भोगतो नगडे संचिता वाचोनी, करावे ते मानी समाधान, करावे ते मानी समाधान. करावे ते मने समाधान. काका प्रयत्न आणि प्रारब्ध एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मी खूप शांत सांगतोय तुम्हाला समजावं म्हणून. प्रारब्ध आणि प्रयत्न. प्रयत्नानं काय अशक्य आहे? वाळूचे कण रगडिता तेलही गळे. प्रयत्नानं काय अशक्य आहे? असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. अरे 1.5 दिवसाची शाळा शिकलेले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे रशियात गाजले. प्रयत्नाचं उदाहरण आहे. एकही दिवस शाळेत न गेलेले छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याची स्थापना करतायत. हे प्रयत्नाचं उदाहरण आहे. जगाच्या पाठीवर इतिहासात पहिली घटना अशी आहे, एका माऊलीनं डोक्यावरचा पदर खाली येऊ दिला नाही, कोपरापर्यंतची भाई कधी मागं सरू दिली नाही. एका हातामध्ये वाळूची पिंड, महादेवावरती अफाट श्रद्धा, आणि त्याच महादेवाची भक्ती करत असताना इतिहासात जगात नोंद करून ठेवावं असं एक सैन्य तयार केलं. आणि जगातली 5000 महिलांची सैन्याची फौज पहिल्यांदा तयार केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. हे सुद्धा प्रयत्नाचं उदाहरण आहे ना. प्रयत्नानं काय अशक्य आहे? अंगावरती चिखल माती टाकली जात होती, इंद्रायणीमध्ये स्नान करू दिलं जात नव्हतं. पण ज्या आळंदीमध्ये ज्या माऊलीला इंद्रायणीमध्ये स्नान करायचा अधिकार नव्हता, पिठामध्ये माती कालवली होती, त्याच माऊलींच्या आळंदीमध्ये आज दररोज चांदीच्या ताटात नैवेद्य आहे. मला असं वाटतं हे प्रयत्नाचं उदाहरण आहे. मला अजून पुढे जायचंय. दिव्याखाली बसले, अभ्यास करायला लागले. 18 तास अभ्यास केला, वर्गामध्ये प्रवेश दिला नाही. पण भारतीय संविधान उभा केलं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे प्रयत्नाचं उदाहरण आहे. काही दुर्दैव होतं, मोडक्या झोपडीला होती माय मोडकी ताटी, मोडक्या झोपडीला होती माय मोडकी ताटी, फाटक्या लुगड्या आले होत्या बाई 17 गाठी, पोरगा झाला साहेब सुना झाल्या साहेबीन, सांगतात ज्ञानाच्या गोष्टी. अरे पोरगा झाला साहेब सुना झाल्या साहेबीन, सांगतात ज्ञानाच्या गोष्टी. माझ्या भीमान भीमान माय सोन्यानं भरली ओटी, काकेत लिकरू डोईवर पाटी, काकेत लिकरू डोईवर पाटी, काकेत लेकरू हातात झाडणी डोईवर शेणाची पाटी, काकेत लेकरू हात
हातात झाडणी डोईवर शेणाची पाटी अरे कपडाना लत्ताना खायाला भत्ता वजती बाईले मोठी माझ्या भीमान भीमान माय सोन्यानं भरली ओटी माझ्या भीमान. हे प्रयत्नाचं उदाहरण आहे. आता दुर्दैव काय झालंय आपण जाती जातीत वाटलंय सगळं. मराठ्यांनी म्हणायचं छत्रपती शिवाजी महाराज आमचे, बौद्धांनी म्हणायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचे, माळ्यांनी म्हणायचं महात्मा ज्योतिबा फुले आमचे, धनगरांनी म्हणायचं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आमच्या, मातंगांनी म्हणायचं अण्णाभाऊ साठे आमचे. हे सगळे वाटून घेतले हो, झेंडे वाटून घेतले, कलर वाटून घेतले, रंग वाटून घेतले, सगळं वाटलंय. पण एक लक्षात ठेवा, झेंड्याचे रंग वाटून घ्याल, निशाणीचे रंग वाटून घ्याल, पण माणसाच्या रक्ताचा रंग इथून तिथून सर्वांचा सारखाच आहे हे कायम लक्षात ठेवा. अरे आपण जाती जातीत वाटली माणसं. सूर्य पूर्वेला उगवतो, पूर्वेला उगवलेल्या सूर्याची प्रभा भगवी असते म्हणून सूर्य स्वतःला हिंदू म्हणवत नाही. समुद्र निळा आहे म्हणून निळाशार समुद्र स्वतःला कधी बौद्ध म्हणून घेत नाही. या धरणीचा निसर्गाचा रंग हिरवा आहे, हा निसर्ग कधी स्वतःला मुस्लिम म्हणून घेत नाही. ऐकताय? मग आपण तर माणसं आहोत ना. जर निसर्ग जाती भेद करत नाही, निसर्ग धर्म भेद करत नाही, आपण कोण? तो त्या जातीचा, तो त्या धर्माचा म्हणून वाटून घेतलं आपण सगळं. आता तरी सुधरा. माणसानं माणसाशी माणसासारखं माणूस म्हणून वागणं हा जगातला सगळ्यात मोठा माणुसकीचा धर्म प्रत्येकानं पाळला पाहिजे. हा धर्म आहे हो. का भंग आहे? विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, हे खरं माणूस पण आहे. आता अलीकडे सगळंच वाटून घेतले. आता महाराज लोकांनी पक्ष वाटून घेतलेत. खरं सांगतो आमच्यातही काही लय सरळ राहिले अशातला भाग नाही. अजून 5 वर्षानंतर तुम्हाला टीव्हीला बातम्या ऐकायला मिळणार, चालू कीर्तनात पकवाजावर कीर्तनकारानं बेछूट गोळीबार केला. म्हणजे दाजी तुम्ही काळजी करू नका, तुम्ही तुमच्यावर माझा जरा जास्त जीव आहे ना. असं चाललंय आता. नाही इलाज आहे. मला पुढे जाऊन सांगायचं आहे तुम्हाला. प्रयत्नानं काय शक्य आहे? प्रयत्नानं सगळं शक्यच आहे ना. जाऊ द्या, एक प्रमाणच देतो. आता थोडा वेळ जरी झाला तरी होऊ द्या, पण प्रमाण देतो. शिस ओतलेलं मंदिर असतं आणि त्यातनं एखादा अंकुर बाहेर येतो. पानाला पान, पानाला पान, पानाला पान. अहो तिथं कोण घालतं पाणी? तिथं कोण करतंय ठिबक सिंचन? पण झाड वाढतं कशाच्या जीवावर? प्रयत्नाच्या जीवावर. ओले मुळा भेदी खडकाचे अंग, ओले मुळा भेदी खडकाचे अंग, अभ्यासासी सांग कार्य सिद्धी. ओ अभ्यासासी सांग कार्य सिद्धी. ओले मुळा भेदी खडकाचे अंग, ओले मुळा भेदी खडकाचे अंग, अभ्यासाची सांग कार्य सिद्धे. हो अभ्यासाची सांग कार्य सिद्धे. ओले मुळ भेदी खडकाचे अंग, खडकाचे अंग म्हणा. ओले मुळ भेदी खडकाचे अंग, खडकाचे अंग. ओले मुळ भेदी खडकाचे अंग, खडकाचे अंग. ओले भेदी अंगी खडकाचे अंग, खडकाचे अंग. ओले मुळ भेदी खडकाचे अंग, ओले मुळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासाची सांग कार्य सिद्धी. कार्य सिद्धी. अभ्यासाची सांग कार्य सिद्धी. प्रयत्नानं काय अशक्य आहे? पकवाजाला काय पहिल्यांदाच धा येतो का? थाप टाकायला शिकावं लागते, मग दागिनता शिकावं लागतो, घिगीता शिकावं लागतो, मग दाता घेता ताता घेता व्हावा लागतो, धागिनं तक घेणं म्हणावं लागते, 10 दिन तक दिन शिकावं लागते, दिन तक तिंक तक तिंक तक म्हणावं लागते, धिगी तक धिगी तक धिगी तक तिक्की तक वाजवावं लागते. मग ते परत धिंदा गदा धिंता गाता ज्ञानोबा माऊलीची बोल असतात आहे की नाही. देता घिगीना दाग, देता घिगीना ताग, हे सगळं व्हावं लागते. तिरकड तकता तिटक तक दिगणं दहा, मग सरपट सुरू होतील. लगेच येईल तिट 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 भिताडाच्या कडकडनं लगे येईल. हे काय तसं येईल का? शिकावं लागेल ना, तेव्हाच येईल माणसाला. म्हणजे प्रयत्नानं काय अशक्य आहे? असंच म्हणताना प्रयत्नानं सगळं शक्य आहे. तुम्हाला मान्य आहे हे? मान्य आहे तर ऐका. प्रयत्नानं सगळं जर शक्य असतं
तर यांच्याबरोबर पक्वा शिकायला कमीत कमी 500 पोरं तरी असतील. मग काय सगळेच मारुती महाराज पुरी झाले का? प्रयत्नानं सगळं जर शक्य असतं तर अमोल महाराजांसारखं गायन सगळ्याला जमलं असतं. काही गोष्टी प्रारब्धात असाव्या लागतात. ऐकताय? प्रयत्नानं सगळं शक्य असतं तर 10वीच्या वर्गात 100 पोरं, मग सगळ्यांनाच काही 100 पैकी 100 मिळतात का हो? अहो जाऊ द्या, तुमच्यातलं उदाहरण देतो. मागच्या विधानसभेला 4032 जण उभा राहिले होते. सगळ्याच्या रिक्षा फिरल्या होत्या, सगळ्याच्या गाड्या फिरल्या होत्या, सगळ्यांनी येऊन येणार कोण म्हणले होते, सगळ्यांनी लक्ष्मीचा फेरा आदल्या रात्री गावोगावी पोहोचवला होता. मग काय सगळेच 288च्या यादीला गेले का? नाहीत गेले. बरं, सगळेच 288च्या यादीला गेले, त्यातले काय सगळेच मंत्रिपदापर्यंत पोहोचले का? याचा अर्थ असा आहे, काहींना प्रारब्धाची सुद्धा जोड असावी लागेल. मला असं सांगायचं आहे, सगळ्याच गोष्टी प्रयत्नानं नसतात. आवाज चालली पंढरपुरा वेशीपासून आली माघाऱ्या. पंढरपूरला जाणारी म्हातारी ज्या अर्थी तिथून माघार येते ना, त्या अर्थी तिचं प्रारब्ध अनुकूल नसलं पाहिजे. आणि म्हणून प्रारब्धाच्या अधीन आपलं जगणं आहे. मग जर प्रारब्धाच्या अधीनच आपलं जगणं आहे, प्रारब्धानंच आपलं सगळं जीवन आहे, याला काही उदाहरण आहे का? आहे, देतो, लक्षात ठेवा. पहिला खातो तूप रोटी, दुसरा खातो मीठ भाकरी. ऐकताय बसलेले? अरे बाबा, प्रारब्ध असावं लागतं. भारत देशाच्या क्रिकेट संघामध्ये 15 वर्षाचा वैभव सूर्यवंशी भरती होतो. किती वर्षाचा? 15 वर्षाचं पोरग देशाचं नेतृत्व करायला जातं, देशासाठी खेळायला जातं. काही काहीच्या जिंदगी गेल्या खेळ खेळून त्याच्या आयुष्याचा खेळ झाला, त्याला जमलं नाही. सगळ्याच नशिबात आहे का? हे लक्षात ठेवा. एकाच बापाच्या 2 पोरी, एक दिली गावाच्या वरतं, दुसरी दिली गावाच्या खालतं. आपल्याला दुसरी दिली शेतकऱ्याला. बाप भेटायला गेला. थोरली म्हणली आमची वीट भट्टी आहे पप्पा, पंढरपूरला जाण, देवाला म्हणावं काही बी कर, पण आठवडाभर पाऊस पाडू नको. पाऊस जर पडला ना तर रचलेल्या वीट भट्टीचं नुकसान होईल, 2 लाखाचं नुकसान होईल. तो मला तसंच करतो, देवाकडे जातो आणि पाऊस पाडू नको म्हणतो. मग दुसरीकडे गेला, दुसरी होती शेतकरी. ती म्हणली नवऱ्याला सांगत होते ऊसाचं बेनं हांतरू नका, ऐकलं नाही. या 2 दिवसात जर पाऊस आला तर बरं आहे पप्पा, नाही तर सगळं वाटोळ आहे. तुम्ही पंढरपूरला जा आणि देवाला म्हणावं काही बी कर आणि 2 दिवसात पाऊस पाड. बापानं काय केलं पाहिजे? याला म्हणतात नशीब. ऐकताय ना? जैसे प्राप्तीचे वेळे, निदैवा आंधळेपणाचे डोहळे. चोपदार काय झालं, एक चांगला माणूस होता, माझ्या ओळखीचाच होता, हुशार होता. त्यानं काय केलं माहिती आहे? देवाला नवस केला, देवा 2 लाखाची गरज आहे, पाठवून द्या. देव मोठा दयाळू होता, तरंगवाडीतला मनुष्य असल्यामुळं, बहुतेक तानाजी दादाचा मित्र असल्यामुळं देवानं 2 लाखाचे 2 बंडल रस्त्यावर फेकले, कमानीच्या आतमध्ये, डाळिंबीच्या बागेच्या कडेला. मग हे तिथं चाललं होतं वाटणं. मग याचं काम होतं का नाही ते उचलून घ्यायचे. पण तिथं गेल्यानंतर दुर्दैव त्याला दुर्बुद्धी सुचली. वाटेत होतं पण नशिबात नव्हतं. त्याच्या मनात आलं आंधळी माणसं कशी चालत असतील बरं. म्हणून त्यानं असलेले डोळे लावले आणि असं चाचपडत चालायला लागलं, दिसत नसल्यासारखं. आणि नोटा तुडून पुढे गेलं. ताई वाटेत होतं, नशिबात नव्हतं. जैसे प्राप्तीची ये वेळे, निदैवा आंधळेपणाचे डोळे, असता फुले डोळे आपणचे झाकी. काही गोष्टी नशिबात असाव्या लागतात का? पहिला खातो तूप रोटी, दुसरा खातो मीठ भाकरी, तिसरा जातो उपवासी कशाला सांग केलासी. प्रभू हा खेळ दुनियेचा कशाला सांग केलास. पहिला राहतो माडीत, दुसरा राहे झोपडीत, तिसरा जातो वनवासी कशाला सांग केलासी. मग जर तुकोबा हे किती प्रयत्न करून जर शेवटी नशिबाच्याच अधीन आमचं जगणं मरणं असेल तर ओ महाराज आम्ही नेमकं करू काय सांगा. महाराज म्हणले एक काम करा, मनावा गोविंदो वेळोवेळा, मनावा गोविंदो वेळोवेळा
गोविंद म्हणून एकदा मनापासून टाळी वाजवा. अत्यंत अभंगाचे 2 चरण तुमच्या समोर मांडले. म्हणावा गोविंदो वेळोवेळा. आता वेळोवेळा फक्त सांगतो, वेळोवेळा थांबतो, फक्त वेळोवेळा. हा वेळोवेळाच का. शिंक जांभई खोकला बसी तुकाची वेळ वाया गेला. हे तुकाराम महाराजांचं जगणं वागणं आपलं उलट आहे. शिंक जांभई खोकला बसी तुकाचे देव आठविला. शिंक आली ना तेवढ्या पुरताच गोविंद आठवतो. अच्छे श्री विठ्ठल. जांभई आली ना विठ्ठला पांडुरंगा माय बापा कीर्तनकार 12च्या पुढं काय कसा काय गेला. आणि खोकला आला श्री विठ्ठल. भाता वरण असेल का सांबर असेल काय बसू दे खाऊन जा. गॅस मिळेना 2000ला टाकी झाली. उगा आचार्याचं कौतुक केलं पाहिजे, बिचारे करतायत तरी. आता कार्यक्रम करणं काय सोपं राहिलं नाही. गॅस मिळत नाही, डिझेल नीट मिळत नाही, पेट्रोल नीट मिळत नाही. महाराज लोक घेतलेल्या तारखा पाळणं ती लई वैताग झालाय. ते कसं कसं करतायत देव जाणे. आता मानलं पाहिजे तुम्हाला कार्यक्रम करणं कठीण आहे, पण तुमच्या सगळ्याचा दंडवत आहे माझा. मनवनी मनी मानू नये खेदू. म्हणावा गोविंदू एकदा नाही वेळोवेळा. सततम कीर्तयंतो मा. माझी मजा झाली अनावर वाचा. छंद या नामाचा घेतला असे. नेमका कोणता छंद घेतला असे. विठोबा रखुमाई. हरी जय जय विठोबा. सर्वांना विनंती आहे थोडे थोडे हात वर उचला. जय विठोबा. वाजवा टाळी मनापासून. जय विठोबा सगळ्यांनी म्हणायचं, सगळ्यांनी म्हणायचं. फुलं वाटायला चालू करा. जय विठोबा सगळ्यांनी टाळी वाजवा. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रुक्माई विठोबा रुक्माई. रखुमाई. जय जय विठोबा रुक्माई. रखुमाई. विठोबा रुक्माई. विठोबा रुक्माई. विठोबा रुक्माई. कवरले हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. विठोबा रुक्माई. विठोबा रखुमाई. जय विठोबा रुक्माई. जय जय विठोबा रखुमाई. जय विठोबा हरी जय जय विठोबा रखुमाई. हरी जय जय विठोबा रखुमाई. न लगे रुसावे आणि का बहुता आपुल्या संचिता वाचुनिया. तुका मने भार घातली आवरी होईल कैवारी नारायण. म्हणावा गोविंदू वेळोवेळा. ज्यांना अभंग समजला नाही त्यांना 2 मिनिटं घेऊन फक्त भाव सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात यावं. म्हणावा गोविंदू वेळोवेळा का तर हे आपलं कर्म आहे. आणि म्हणूनी मनी मानू नये खेदू याचं कारण. भोगतो न घडे संचिता वाचोनी. मनवुनी मनी मानू नये खेदू. करावे ते मनी समाधान. मनवुनी मनी मानू नये खेदू. न लगे रुसावे आणि का बहुता आपुल्या संचिता वाचोनिया. मनवुनी मनी मानू नये खेदू. तुका मने भार घातले आवरी होईल कैवारी नारायण. मनवुनी मनी मानू नये खेदू. म्हणावा गोविंदू वेळोवेळा असा अभंगाचा अर्थ आहे. हा अर्थ समजण्याकरता मी भागवतातल्या 4 स्त्रिया फक्त तुमच्या समोर सांगतो. ते पण तुम्ही ऐकणारे चांगले आहेत. आज हरिभक्तपरायण मारुती महाराजांसारखे मृदंगाचार्य, अमोल महाराजांसारखं एक रत्न, इतकं चांगलं रत्न आहे. आपल्या इंदापूर तालुक्याचं सौभाग्य आहे की अमोल महाराज करेंसारखा एक वारकरी गायक आपल्या तालुक्यामध्ये आहे. खूप सुंदर, खूप सुंदर. बरं हे सगळं असताना कुठं गची बाधा नाही, कुठं अहंकार नाही. तर 2 चाले आले की छताडावरच्या 2 गुंड्या निघतात. मग आता 10 चाले आल्यावर काही कापडं काढून टाकतात काय काय कोणाच ठाऊक. पण अमोल महाराजांच्या वागण्यात नम्रता आहे, बोलण्यात गोडवा, हृदयात गरिबीची जाण. सदैव कुठलाही छोटा मोठा कीर्तनकार असू देत सगळ्यांना सामावून घेतात. आणि सगळ्यात त्यांचं एक चांगलं वैशिष्ट्य वेळ पाळणं हे अत्यंत चांगला त्यांचा स्वभाव आहे. कधीच उशीर त्यांना होत नाही, म्हणून मला ते खूप आवडतात. आपल्या 5-6 तालुक्यामध्ये त्यांचं खूप कौतुक आहे. अशी खूप मोठी माणसं आहेत. टकले मामा खूप संप्रदायावर प्रेम आहे. तिकडं तात्या आहेत, आमचे मार्कड बापू. तुमच्या गावाला माझं कीर्तन झालेलं आहे, बापूनच मला नेलं होतं. तानाजी दादा तरंगे तर माझे आवडते शिष्य आहेत. माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे. या तरंगवाडीमध्येच काय पण इंदापूर तालुक्यात मी नेहमी आदरानं सांगतो की माझे 2 जीवाभावाची माणसं कोण कोण म्हणजे बाकी तुम्ही पण आहे, तुम्ही रागाला जाऊ नका, पण तालुक्यातली 2 जीवाभावाची माणसं. एक म्हणजे तिकडं बसलेले तानाजी महाराज तरंगे. हा
खूप प्रेम. आणि आमचे अमोल महाराज ही जीवा भावाची माणसं. पलीकडे आमचा चंदू बाई कुठे गेला, हा, त्याचंही खूप माझ्यावर प्रेम आहे. आणि मारुती महाराज पुरी तर काय कमी दिवसामध्ये खूप चांगलं नाव आपल्या तालुक्याला मिळालेलं ते गिफ्ट आहे, सरप्राईज आहे. आपल्या तालुक्यात अचानक एंट्री केली आणि तालुक्याचेच झाले ते. सगळ्याच्या मनामध्ये घर केलं त्यांनी. स्वभाव तेवढा लागवी आहे आणि सुंदर त्यांचा स्वभाव आहे. आता तो वारकरी शिक्षण संस्था सुरू करतायत. एकदा टाळ्या वाजवून त्यांना शुभेच्छा द्या. येणाऱ्या 10 तारखेपासून म्हणजे उद्यापासूनच त्यांची वारकरी शिक्षण संस्था सुरू होते. त्यांचं कौतुक आहे. आता ही सगळी मोठी माणसं असल्या कारणानं, चोपदार मोठ्या फडावरती असल्या कारणानं मी फक्त 4 स्त्रिया भागवतातल्या सांगतो. तानाजी दादा, मला फापट पसारा सांगायला आवडत नाही. अभंगापासून बाजूला गेलो नाही. आणि आता पण 4 चरणाकरता 4 स्त्रिया सांगतो. ते 4 स्त्रिया तुमच्या लक्षात राहिल्या की मरेपर्यंत तुम्ही हा अभंग कधी विसरणार नाही. आजचा जो अभंग बोराटे महाराजांनी घेतलाय ना, तो अभंग कुठल्याही कीर्तनकारण घेऊ द्या, तुम्ही म्हणाल नाही नाही महाराजांनी सांगितलेला अर्थ असा आहे. त्यामुळे जरा नीट ऐका बरं का. भागवतातल्या 4 स्त्रिया या अभंगातल्या 4 चरणाकरता मी सांगतो. कोणकोणत्या? पहिलीचं नाव आहे द्रौपदी, दुसरीचं नाव आहे सुभद्रा, तिसरीचं नाव आहे कुंती माता आणि चौथीचं नाव आहे उत्तरा. या 4 स्त्रिया भागवतात महत्वाच्या आहेत. 4 स्त्रिया महाभारतातल्या 4 स्त्रिया. पहिली स्त्री तिचं नाव द्रौपदी, दुसरी सुभद्रा, तिसरी कुंती आणि चौथी उत्तरा. याचा क्रम माझ्याकडून उलटसुलट होईल चरणांमुळं, पण या 4 बाया लक्षात ठेवा. तुमच्या आयुष्यात कधी तुम्ही हा अर्थ विसरणार नाही. आपल्या अभंगातलं पहिलं चरण जरा कोणताही इकडच्या बाजूचं टाळकरी सांगा. भोगतो न घडे, बोला बोला, भोगतो न घडे करावे ते मनी समाधान. आता अर्थ आहे का तुम्ही लक्ष देऊन. द्रौपदीचे 5 लेकरं अश्वत्थामानं मारली, बरोबर ना महाराज? अश्वत्थामाला पकडण्यात यश आलं आणि अश्वत्थामाला पुढे आणून उभा केलं. हे बघ, हा अश्वत्थामा आहे. द्रौपदी तू सांग, याला सोडायचं का मारायचं, काय करू सांग. तू म्हणशील तर याला सोडून काढतो. हे अर्जुन म्हणत असताना आणि भगवंत म्हणत असताना द्रौपदी 4 पावलं पुढे आली. द्रौपदीनं मान खाली घातली, मागं निघून गेली. भगवान गोपालकृष्णानं विचारलं, का ग द्रौपदे, तुझे 5 पती इथं याला मारायला तयार आहेत, मग तरी तू अश्वत्थामाला का मारत नाही? द्रौपदीच्या मुखातून शब्द बाहेर आले, देवा भगवंता, अरे माझ्या लेकराला जन्माला घालणं ही तुझी लीला होती आणि 5 लेकरं मरणं हे सुद्धा संचिताच्या हातात होतं. आणि ऐक रे, या 5 पोरांचं मरण थांबवणं तुझ्या हातात असतं तर राम अवतारामध्ये तुझा बाप तो कशाला मरू दिला असता. भोगतो न घडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान. बस. आता जरा डाव्या बाजूचं टाळकरी. आपल्या अभंगाचं दुसरं चरण कोणतं आहे हो? बोला बोला, 12च्या पुढे कीर्तन गेलं म्हणणारे. मनवनी मनी मानू नये खेदू, म्हणावा गोविंदू वेळोवेळा. या अभंगातल्या दुसऱ्या चरणाकरता मी स्त्री तुमच्या समोर मांडतोय. त्या स्त्रीचं नाव आहे सुभद्रा. अभिमन्यू युद्धात मरण पावला आणि भगवान गोपाल कृष्णाला आता वाटलं आता काही खरं नाही. सुभद्रा आपल्याला शाप देते. सुभद्रा रडेल, सुभद्रा वैतागेल. किंबहुना धनुर्धरा ए मातेची या उदरा परी मातेचा सोयरा के तुला पा, असं म्हणणारी सुभद्रा शाप देते की काय असं वाटून भगवान गोपाल कृष्ण जरा दबकून सुभद्रेच्या पुढे उभा राहिले. आणि मेलेल्या अभिमन्यूच्या उशाला सुभद्रा बसलेली असताना सुभद्रेला प्रश्न केला कृष्णानं, सुभद्रे तुला रडू नाही आलं? ती म्हणली, देवा रडायचं काय, जन्माला घालणं मरणं हे तुझ्या तरी कुठं हातात आहे. ऐक रे, तूच तर सांगितलंय ना, उपजेते नासे नासिले ते पुनरेपी दिसे, नैनम छंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका. हे जर तुझे शब्द आहेत ना, आत्म्याला विनाश नाही, हे फक्त शरीर बदली होत असतं, यावं लागतं तसं जावं लागतं. मग माझ्या अभिमन्यूला जन्माला आणणंही तुझ्या हातात होतं. माझ्या गर्भात असताना त्याला चक्रव्यूह कसं भेदायचं हात जाऊन हे सुद्धा तू शिकवलं होतं. बाहेर कसं यायचं हे तुझ्याकडून राहिलं होतं ना. तर ऐक, मनवनी मनी मानू नये खेदू. आता माझ्याकडे एक पर्याय नाही, म्हणावा गोविंदू. आता माझ्या समोर बसणाऱ्याने अभंगाचं 3रं चरण सांगा. ए पुढं पाटण मागं हरिपाठ. काय काय आगाव म्हणतात, धंदा झालाय त्यांचा. या 3रं चरण असं आहे, आणि कर उसावे न लगे बहुता आपुल्या संचिता वाचुनिया. या 3ऱ्या चरणाकरता मी तुमच्या समोर स्त्रीचं उदाहरण देतोय. भागवतातली महाभारतातली 3ऱ्या क्रमांकाची स्त्री आहे, तिचं नाव कुंती माता. जेव्हा
भगवान गोपाल कृष्ण कुंती आत्याच्या पायाचं दर्शन घेऊन निघाला तेव्हा जाताना कृष्ण म्हणे, कुंती आत्या अगं काहीतरी माग, सगळ्यांनी माझ्याकडून काहीतरी मागून घेतलंय, तू सुद्धा मला काहीतरी माग. कुंती आत्या म्हणते, कृष्णा अगर देना ही चाहता है और अगर मुझे छोड़कर तू जा रहा है तो पूरी दुनिया का दुख इस भिकारन के आंचल में डाल के चला जा. आत्या काय मागते? अगं तुझ्या वाट्याचा संघर्ष मी पाहिलाय. अगं आत्या तुझ्यासारखा संघर्ष कुणाला आला नाही. 5 लेकरं त्यांना मारण्याचा प्रयत्न केला, लाक्षागृहात जाळण्याचा प्रयत्न केला, उकळत्या तेलात ओतण्याचा प्रयत्न केला. तुझ्या तरण्या ताठा सुनबाईला तुझ्याच चुलत दिराच्या पोरानं भर दरबारात विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला. सगळे पाहत राहिले. एवढं दुःख तुझ्या वाट्याला आलं. तुझी 5 नातवंड झोपेत असताना मारली, कापून टाकली. आणि एवढं दुःख येऊन आता 4 दिवस सुखाचे आले. सुईच्या टोकावरती बसेल एवढी माती सुद्धा देणार नाही असं तुझी भावकी म्हणत होती. अगं जगालाही भावकी असते, पण तुझ्यासारखी विचित्र भावकी आम्ही पाहिली नाही. आणि आता 4 दिवस सुखाचे आले तर तू दुःख का मागते? आत्या म्हणाली, भगवान जेव्हा जेव्हा सुख असतं तेव्हा तेव्हा तुझी आठवण येत नाही, आणि जेव्हा जेव्हा दुःख असतं तेव्हा तेव्हाच तुझी आठवण येते, आणि जेव्हा तुझी आठवण येते तेव्हा तू सोबत असतो. अरे तू सोबत नसलेलं सुख काय जाळायचं? आणि का रुसावे न लगे बहुता आपुल्या संचिता वाचून या. जे झालं ते माझ्या नशिबानं. अभंगातल्या 3 चरणा करता 3 स्त्रिया सांगितल्या. आता माझ्या पाठीमागचे 2 चोपदार सांगा बरं, अभंगातलं शेवटचं चरण कोणतं आहे? तो का म्हणे भार घातली यावरी. काय झालंय, कीर्तनाची व्याख्याच बदलली. आता फक्त आई वडील सांगूनच कीर्तन संपवावं असं नसतं. कीर्तनातल्या प्रत्येक अभंगाच्या ओळीचा अर्थही कळला पाहिजे ना. म्हणून शेवटचं चरण ऐका. तो का म्हणे भार घातली यावरी होईल कैवारी नारायण. या शेवटच्या चरणाकरता मी भागवतातली महाभारतातली शेवटची स्त्री सांगतो. तिचं नाव उत्तरा. काय नाव आहे तिचं? उत्तरा. ही उत्तरा कोण होती काका? ही उत्तरा अभिमन्यूची बायको होती. ही उत्तरा कोण आहे? अभिमन्यूची बायको. अर्जुनाची सुनबाई. अर्जुनाच्या सुनेनं अभिमन्यूच्या बायकोनं स्वतःचा नवरा मेलेला पाहिला. त्याचं नाव अभिमन्यू. त्यावेळेला तिच्या पोटामध्ये बाळाचा गर्भ होता. 7 महिन्याची गरोदर होती. लेकरू पोटात होतं. ब्रह्मास्त्र सोडलं आणि सगळे भगवंताला म्हणाले, आता आम्हाला वाचवणार कोण? भगवंतानं सांगितलं, सगळ्यांनी हात जोडा, शरण जा. तुम्ही जर देवाला शरण गेलात, त्या ब्रह्मास्त्राला शरण गेला तर सगळे वाचाल. उत्तरा बाहेर आली आणि मैदानात उभा राहून खदा खदा हसायला लागली. वाढलेलं पोट होतं, गरोदर होती, आणि पुढं आली आणि देवाला हसायला लागली. देव म्हणे, उत्तरे मला का हसते ग? अर्जुनाची सुनबाई म्हणून? नाही देवा. मग त्या अभिमन्यूची बायको म्हणून? नाही देवा. मग हसते का? अरे तुलाच हसते मी. का हसते सांग? उत्तरा म्हणली, देवा सगळ्याला हात जोडायला लावले. अरे ज्याला ज्याला कळतंय त्यानं हात जोडले, पण माझ्या गर्भात पांडवांचा वारस, अर्जुनाचा नातू, अभिमन्यूचं लेकरू परीक्षिती माझ्या पोटात आहे. याला काय कळणार आहे हात कसे जोडायचे? आम्ही जगू र, पण हे लेकरू मरल. याला कोण वाचवणार? मग मी काय करू? तुझं तू काही कर. मग तू काय करणार आहे? तू का म्हणे भार घातली यावरी. तुझ्यावर भार घातला, ह्याला जगव किंवा मार. देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, होईल आघवा तुका म्हणे आनंद. हे बघ, मला काही घेणं देणं नाही. तुझं तू बघ. तुझ्यावर आता भार घातलाय. काय तुला जगू वाटलं जगव, मार वाटलं मार. जगाच्या बापाला सूक्ष्म रूप धारण करावं लागलं. उत्तरेच्या गर्भामध्ये प्रवेश केला आणि उत्तरेच्या गर्भात जाऊन लहान लेकराचे हात स्वतः भगवंतानं जोडले. तेव्हापासून जन्माला येणारं प्रत्येक लेकरू हात जोडूनच बाहेर येते. ऐकताय ना? परीक्षिती राजाला वाचवण्याचं काम कुणी केलं? भगवंतानं केलं. आणि हे कुठं झालं? उत्तरेच्या गर्भामध्ये झालं. का झालं? तुका म्हणे भार घातली यावरी होईल कैवारे नारायण. तुकाराम 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 तुकाराम. बोला रे ना. तुका म्हणे भार घातली यावर होईल कैवारी नारायण. अभंगाचं 4ही चरण तुमच्या समोर मांडली. 12:30 वाजले. मी खरं तर कीर्तन आता लांबवत नाही. तुम्ही काकांनी माझी खूप कीर्तन ऐकले. 12 वाजून 5 निघालो. परिवार अत्यंत सात्विक आहे, गोड आहे.
आमचा गणेश आता परत कधी येणार नाही, पण जो जिथं असेल ना तिथून आमच्या कुटुंबाला आशीर्वाद देत असेल. किती सुंदर, किती चांगलं लेकरू या कुटुंबातनं निघून जाते. हे क्लेशदायक आहे, पण खचून जाऊ नका, खचून जगा. तुम्ही सगळ्यांनी धीर सोडायचा नाही. त्याची स्वप्न तुम्ही सगळ्यांनी मिळून पूर्ण करायची. हा माझा संदेश तुम्ही कायम ऐका. आज आमच्या गणेशचे खूप मित्रसुद्धा आलेत. आता आमच्या गणेशचा त्यांना फोन येणार नाही, कॉल येणार नाही, ना आवाज येईल, ना मी इथं आलोय तिथं आलोय म्हणत. आता कुठं शोधावं त्याला? ते हिंदीमध्ये एक गाणं आहे, ते आता मला आठवलं. बऱ्याच पोरांच्या मोबाईलमध्ये आमच्या गणूचा मोबाईल सेव्ह असेल नंबर, पण त्याच्यावरून फोन येणार नाही. चिट्ठी ना कोई संदेश, ना जाने वो कौन सा देश, जहाँ तुम चले गए. चिट्ठी ना कोई संदेश, ना जाने वो कौन सा देश, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए. आज त्याचे आजोबा नातू गेला म्हणून दुःख करत असतील, मामा भासा गेला म्हणून वाईट वाटत असेल, पण तुम्ही कुणी उदास होऊ नका. त्याच्या आठवणी आजही जागा आहेत. तो देहानं जरी नसला तरी आठवणीनं स्मृतीनं आपल्यात आहे. तेव्हा आज त्याला आनंदानं निरोप देऊया. कुणी प्रसाद न घेता जाऊ नका. खूप कष्ट केले या परिवारानं, विनमुख जाऊ नका. बरेच असे असतात ना, उठले झाडलं निघाले लागा लागा, आम्हाला वर्ष श्रद्धात चालत नाही, आणि ढाब्यातलं जाऊन कणाकण हाणतात. शेंबड्या बाया, नेपाळचा आचारी, मिसरीच्या पिचकाऱ्या, आणि हेतलं त्या रावलादींना चालत नाही. अरे एका बाजूला कीर्तन झाले, दुसऱ्या बाजूला स्वयंपाक बनवला. किती कष्टानं त्या आचार्य दादानं स्वयंपाक केलाय, माऊली माऊली म्हणत स्वयंपाक बनवलाय. अरे हे पवित्र अन्न झाले आणि ते तुम्ही डावलता, तुमचं कोण खाईल? नाही नाही म्हणे आम्ही काशी केली. नीट काशी करा, पण खाऊन जा. हा संदेश तुम्हाला. एकमेकांना मदत करा. आज दुखवटा काढायचा आहे. आज हा परिवार दुखवट्यातून बाजूला निघलेला आहे, त्यामुळे सगळ्यांच्या गाठीभेटी घ्या, हा संदेश देतो. आणि आमच्या गणेशनं पुन्हा एकदा या कुटुंबामध्ये जन्माला यावं, त्यानं पुन्हा या कुटुंबामध्ये जन्म घ्यावा आणि पुन्हा एकदा त्याच्या भेटीचा योग यावा, अशी भोळी भावडी प्रार्थना ईश्वराकडे करून माझ्या वाणीला पूर्णविराम. विठ्ठल जय जय.